आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सुज्ञ परीक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासमोर विषय घेऊन आलेलो आहे शिक्षणाची ध्येय आणि येणारे अडथळे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. किती साध्या सोप्या शब्दामध्ये महात्मा फुले यांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. शिक्षण म्हणजे काय? व्हॉट इज एज्युकेशन? एज्युकेशन इज प्युरिफिकेशन ऑफ माइंड, बॉडी अँड सोल. शरीर, मन, आत्मा याचं पूर्णपणे शुद्धीकरण करणे म्हणजे शिक्षण. आणि म्हणून शिक्षणाचं पावित्र्य जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. एन्शंट काळामध्ये आपण पाहत होतो की भारत हा एक शिक्षणाचं केंद्रस्थान बनलेला देश होता. नालंदा, तक्षशिलासारख्या मोठमोठ्या विद्यापीठे या ठिकाणी होती. परदेशातून ज्ञानग्रहण करण्यासाठी अनेक विद्यार्थी भारतामध्ये येत होते. मात्र आता चित्र बदललेलं दिसतंय. आपल्याला दुसऱ्या देशामध्ये शिक्षणासाठी जावं लागतं. भारत आपला देश हा एक अध्यात्माची भूमी आहे. सर्व देशाला मार्गदर्शन करण्याची, सर्व देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्या देशामध्ये आहे. मात्र आज आपल्याला जी शिक्षणाची ध्येय पूर्ण करावी लागणार होती किंवा करायची आहेत, ती निश्चितपणे आपण पूर्ण केलीत का, या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की जे शिक्षण माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देतं, जे शिक्षण विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतं, जे शिक्षण एक आदर्श नागरिक घडवतं, जे शिक्षण आपल्याला आपले मूल्य कशा पद्धतीने जतन करायचं हे शिकवतं, अशा पद्धतीच्या शिक्षणाची आपल्या देशाला आज नितांत गरज आहे. निश्चितपणे आपण जर या मार्गावर चालत राहिलो तर निश्चितपणे शिक्षणाची ध्येय आपण पूर्ण करू, हा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.